क्वेश्चन 5 काय आहे पहा. पॉइंट्स एक्स वाय झेड आर कोलिनियर सच दॅट distance between the points x and y is equal to 17. Distance between the points y and z is equal to 8. Find distance between the points x and z. आता आपल्याला काय दिलेलं आहे पहा. x y z हे 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत हे आपल्याला दिलेलं आहे. पण कोणता पॉइंट हा इतर दोन पॉइंट्सच्या बिटवीन आहे हे आपल्याला दिलेलं नाही. आता आपल्याला डिस्टन्स एक्स झेड फाइंड करायचा आहे. मग आपण या ठिकाणी ऑल पॉसिबिलिटीज कन्सिडर करून डिस्टन्स एक्स झेड काढून घेऊ. आता जर 3 डिस्टिंक्ट पॉइंट्स जर कोलिनियर असतील तर बिटवीननेससाठी आपल्याला 3 पॉसिबिलिटीज मिळणार आहेत. फर्स्ट पॉसिबिलिटीमध्ये आपण हे जे डिस्टन्स एक्स झेड फाइंड करायचं आहे हे डिस्टन्स ग्रेटर डिस्टन्स आहे असं कन्सिडर करू. म्हणजेच एक्स आणि झेड या दोन पॉईंटच्या दरम्यान वाय हा पॉईंट असणार आहे. एक्स आणि झेड हे ग्रेटर डिस्टन्स आहे असं आपण कन्सिडर करू. मग या दोन पॉईंटच्या दरम्यान वाय हा पॉईंट येईल. आता आपल्याला डिस्टन्स एक्स वाय दिलेला आहे 17. एक्स वाय किती दिलेला आहे 17. वाय झेड किती दिलेला आहे 8. वाय झेड दिलेला आहे 8 आणि डिस्टन्स एक्स झेड आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजेच या दोन्ही डिस्टन्सची काय करावी लागेल आपल्याला ॲडिशन करावी लागेल. 17 + 8 काय येईल 25. म्हणजे डिस्टन्स एक्स झेड किती येईल 25. या ठिकाणी काय केलं आपण वाय हा पॉईंट एक्स आणि झेडच्या मध्ये कन्सिडर केला. एक्स डॅश वाय डॅश झेड म्हणजेच वाय हा पॉईंट एक्स आणि झेडच्या बिटवीन आहे. त्यानंतर आपण डिस्टन्स एक्स वाय हे लार्जेस्ट डिस्टन्स आहे असं कन्सिडर करू. म्हणजेच एक्स आणि वायच्या मध्ये झेड हा पॉईंट येणार आहे. पहा सेकंड पॉसिबिलिटी आपण काय कन्सिडर करणार आहोत. एक्स वाय हे ग्रेटर डिस्टन्स आहे असं कन्सिडर करू आणि एक्स आणि वायच्या मध्ये कोणता पॉईंट येईल झेड. आता आपल्याला डिस्टन्स एक्स वाय दिलेला आहे 17. एक्स वाय किती दिलेला आहे 17. वाय झेड डिस्टन्स दिलेला आहे 8. वाय झेड म्हणजे झेड वाय डिस्टन्स किती दिलेला आहे 8 आणि आपल्याला एक्स झेड डिस्टन्स काय करायचं आहे फाइंड करायचं आहे. मग आता एक्स झेड काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 17 मधून 8 मायनस करावं लागेल. 17 - 8 9 म्हणजेच आपल्याला डिस्टन्स एक्स झेड किती मिळेल 9. ज्यावेळेस आपण झेड हा पॉईंट एक्स आणि वायच्या बिटवीन कन्सिडर करणार आहोत. म्हणजेच एक्स डॅश झेड डॅश वाय. झेड हा पॉईंट आपण एक्स आणि वाय या पॉईंटच्या मध्ये आहे असं कन्सिडर केलेलं आहे. आता थर्ड पॉसिबिलिटी काय घ्यायची आहे आपल्याला. वाय झेड इज इक्वल टू 8 दिलेला आहे. हे ग्रेटर डिस्टन्स आहे असं कन्सिडर करू आपण. जर आपण वाय झेड हे डिस्टन्स ग्रेटर डिस्टन्स आहे असं कन्सिडर केलं तर वाय झेडच्या मध्ये कोणता पॉईंट येईल एक्स. वाय झेड हे ग्रेटेस्ट डिस्टन्स आहे असं कन्सिडर करू. मग वाय झेडच्या मध्ये कोणता पॉईंट येईल एक्स. आता आपल्याला एक्स वाय हे डिस्टन्स दिलेलं आहे 17. एक्स झेड फाइंड करायचं आहे आणि वाय झेड दिलेला आहे आपल्याला 8. हे जे वाय झेड डिस्टन्स आहे हे दिलेलं आहे आपल्याला 8. मग ही पॉसिबिलिटी शक्य आहे का नाही. कारण एक्स वाय हे डिस्टन्स स्मॉलर डिस्टन्स आहे आणि हे किती आहे 17 आहे आणि वाय झेड हे डिस्टन्स ग्रेटेस्ट डिस्टन्स आहे आणि ते किती आहे 8 आहे. म्हणजे ही पॉसिबिलिटी शक्य नाही. जर आपण ही पॉसिबिलिटी कन्सिडर केली तर आपल्याला एक्स झेड किती मिळेल 8 - 17 म्हणजेच -9 मिळेल आणि डिस्टन्स हे कधी निगेटिव्ह असू शकत नाही. म्हणजे ही पॉसिबिलिटी शक्य नाही. म्हणजेच या 2 पॉसिबिलिटीज घेऊन आपल्याला काय करायचं आहे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण गिवन लिहून घेऊ काय काय दिलेलं आहे. पहा आपल्याला गिवन डिस्टन्स एक्स वाय 17 दिलेला आहे. डिस्टन्स एक्स वाय इज इक्वल टू 17. डिस्टन्स वाय झेड दिलेला आहे 8. डिस्टन्स वाय झेड इज इक्वल टू 8. डिस्टन्स एक्स झेड आपल्याला फाइंड करायचं आहे. त्याचबरोबर पॉईंट्स एक्स वाय झेड आर कोलिनियर हे दिलेलं आहे. लिहून घेऊ आपण. पॉईंट्स एक्स वाय अँड झेड आर कोलिनियर. पॉसिबिलिटी 1 आपल्याला काय कन्सिडर करायचे आहे. हे जे डिस्टन्स एक्स झेड आहे जे आपल्याला फाइंड करायचं आहे ते आपण ग्रेटर डिस्टन्स आहे हे कन्सिडर करू. आपण फिगर काढून घेऊ. एक्स झेड ग्रेटर डिस्टन्स आहे म्हणजे एक्स या ठिकाणी येईल झेड या ठिकाणी येईल आणि या दोन्हींच्या बिटवीन कोणता पॉईंट येईल एक्स वाय झेड म्हणजे मध्ये काय येईल वाय. पॉसिबिलिटी काय म्हणजेच पॉईंट वाय लाईज बिटवीन द पॉईंट्स एक्स अँड झेड. फर्स्ट पॉसिबिलिटी काय येईल पॉईंट वाय लाईज बिटवीन द पॉईंट्स एक्स अँड झेड. पॉईंट वाय लाईज बिटवीन द पॉईंट्स एक्स अँड झेड. आता आपल्याला डिस्टन्स एक्स वाय दिलेला आहे 17. डिस्टन्स वाय झेड दिलेला आहे 8 आणि आपल्याला एक्स वाय डिस्टन्स काय करायचं आहे फाइंड करायचं आहे. या ठिकाणी लिहू आपण पॉईंट वाय लाईज बिटवीन द पॉईंट्स एक्स अँड झेड. हे आपण कसं लिहू शकतो दॅट इज एक्स डॅश वाय डॅश झेड. एक्स डॅश वाय डॅश झेड. वाय हा पॉईंट एक्स आणि झेडच्या बिटवीन आहे.
देअरफोर आता डिस्टन्स एक्स वाय प्लस डिस्टन्स वाय झेड केल्यानंतर आपल्याला डिस्टन्स एक्स झेड मिळेल. डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय प्लस डिस्टन्स बिटवीन वाय अँड झेड इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन एक्स अँड झेड. रिझन काय येईल? एक्स डॅश वाय डॅश झेड. आता डिस्टन्स एक्स वाय दिलेला आहे 17 प्लस डिस्टन्स वाय झेड दिलेला आहे 8 इज इक्वल टू डिस्टन्स एक्स झेड. देअरफोर डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू 17 प्लस 8 किती येईल? 25. म्हणजेच आपल्याला डिस्टन्स एक्स झेड किती मिळालं? 25. आता पॉसिबिलिटी सेकंड घेऊ आपण. पॉसिबिलिटी सेकंड. आता सेकंड पॉसिबिलिटी काय घ्यायची आहे आपल्याला? हे जे डिस्टन्स एक्स वाय आपल्याला दिलेलं आहे 70 डिस्टन्स आहे असं कन्सिडर करू. म्हणजेच एक्स आणि वायच्या मध्ये कोणता पॉईंट येईल? झेड. तर काढून घेऊ आपण. एक्स वाय हे डिस्टन्स आपल्याला ग्रेटेस्ट डिस्टन्स घ्यायचं आहे. एक्स या ठिकाणी येईल वाय आणि यांच्यामध्ये कोणता पॉईंट येईल? झेड. पॉसिबिलिटी सेकंड लिहून घेऊ आपण. पॉईंट झेड लाईज बिटवीन द पॉईंट्स एक्स अँड वाय. पॉईंट झेड लाईज बिटवीन द पॉईंट्स एक्स अँड वाय दॅट इज एक्स डॅश झेड डॅश वाय. आता एक्स झेड आपल्याला फाइंड करायचं आहे. झेड वाय म्हणजेच वाय झेड दिलेला आहे 8 आणि एक्स वाय किती दिलेला आहे? एक्स वाय दिलेला आहे 17. एक्स वाय दिलेला आहे 17. डिस्टन्स एक्स झेड प्लस डिस्टन्स झेड वाय इज इक्वल टू डिस्टन्स एक्स वाय. डिस्टन्स एक्स झेड प्लस पहिला एक्स झेड घ्यायचं, त्यानंतर झेड वाय घ्यायचं आणि त्याच्यानंतर एक्स वाय घ्यायचं. आपल्याला एक्स झेड प्लस झेड वाय इज इक्वल टू एक्स वाय. डिस्टन्स एक्स झेड प्लस डिस्टन्स झेड वाय इज इक्वल टू डिस्टन्स एक्स वाय. रिझन काय येईल? एक्स डॅश झेड डॅश वाय. एक्स डॅश झेड डॅश वाय. म्हणजेच हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर आहेत आणि झेड हा पॉईंट एक्स आणि पॉईंट वायच्या मध्ये आहे. आता डिस्टन्स एक्स झेड फाइंड करायचं आहे आपल्याला. प्लस डिस्टन्स झेड वाय किती आहे? 8 इज इक्वल टू डिस्टन्स एक्स वाय. डिस्टन्स एक्स वाय किती आहे? 17. आता हा 8 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी प्लस आहे, या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. देअरफोर डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू 17 मायनस 8. 17 मायनस 8 किती येईल? 9. देअरफोर डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू 9. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.